आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। 2 चिमुकलींवरील अत्याचाराने बदलापूरकर भडकले। संतप्त नागरिकांचा थेट रेल्वे रुळावर ठिय्या, रेल्वे सेवा कोलमडली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहासाठी श्याम गवळी यांचं उपोषण। महायुतीमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू। रवींद्र चव्हाण यांनी माफी मागावी, शिवसैनिकांची मागणी। तर रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात केलेलं वक्तव्य मागे घ्या, रत्नागिरी भाजपाची मागणी। आणि स्वातंत्र्य दिनी सुरू केलेलं जन आक्रोश समिती आमरण उपोषण सुरू। मुख्यमंत्र्यांनी दिलेला वेळ पाळला नसल्याने उपोषणकर्ते आक्रमक। आणि आता बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मोठी महत्त्वाची बातमी आहे। बदलापूरमधील एका शाळेमध्ये शिशु वर्गात शिकणाऱ्या 2 चिमुकलींवरती अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या दोन्ही मुली शाळेमध्ये लघुशंखेसाठी जात असताना शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने या दोघींवरती लैंगिक अत्याचार केलाय। 12 आणि 13 ऑगस्ट रोजी ही घटना घडली। या घटनेनंतर आता बदलापूरमधील नागरिक संतप्त झाले आहेत। सध्या बदलापूरमधील नागरिकांकडून रेल रोको आंदोलन करण्यात आलंय। तसेच पालकांकडून शाळेच्या बाहेर ठिय्या आंदोलन सुरू झालं। शाळेमध्ये लघुशंखेसाठी जात असताना शाळेतीलच एका कर्मचाऱ्याने या दोघींवरती लैंगिक अत्याचार केला। त्यानंतर पीडित मुलगी शाळेत जायला तयार होत नसल्याने तिच्या आजोबांनी तिची वैद्यकीय तपासणी करून घेतली। त्यानंतर तिच्यावरती अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं। तर याचप्रमाणे आणखी एका मुलीसोबत देखील असाच धक्कादायक प्रकार घडला। या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी बदलापूरमधील नागरिकांकडून आता रेल रोको आंदोलन करण्यात आलंय। आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी बदलापूरच्या या नागरिकांकडून जोर धरून करण्यात येते। बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनला मी आजच हजर झालोय। माझं नाव किरण बालवडकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून मी चार्ज घेतलेला आहे। सकाळी आल्याच मी ह्या प्रकरणाची माहिती मिळाली की बदलापूर बंद होणार आहे। तर म्हटलं कारण काय, तर मला असं समजलं की लहान मुलींवरती एका आरोपीने अत्याचार केलेत आणि ती ज्या शाळेत झालेला घटना आहे ती शाळा फार जुनी आणि प्राचीन शाळा आहे, फार सुंदर शाळा आहे तिच्या, आणि तिच्यामध्ये हा घटना घडली। तर तिथले जे प्रशासकीय जबाबदार असतील त्यांच्यावरती कारवाई करायला त्यांची मीटिंग घेतली, त्यांना समजून सांगितलं, त्यांच्यावरती कारवाई होत आहे। माझ्या दृष्टीने पोलिसांच्या जी कर्तव्य आहेत, FIR दाखल करणे, त्याच्यावरती कलम लावणे, त्याचा तपास करणे, साक्षीदार शोधणे, पुरावे गोळा करणे, हे काम आता तो गुन्हा माझ्याकडे आल्यामुळं मी ते काम अत्यंत उत्तम रीतीने करून ते मान्य कोर्टासमोर उत्तमरित्या सादर करणार आहे। आणि त्या आरोपीला मॅक्झिमम ज्या शिक्षा आहेत त्या त्याला मिळाल्या पाहिजेत ह्या दृष्टीने त्याच्यामध्ये मी तपास आजपासून सुरू केलेला आहे। आणि तरी माझी एक विनंती राहील बदलापूरकरांना की उद्या जो बंद आपण करणार आहात तो प्लीज करू नका। तुमच्यासाठी मी 24 तास या ठिकाणी उपलब्ध आहे। माझा नंबर देखील मी सर्व बदलापूरकरांना दिलेला आहे। तर माझी एकच विनंती राहील, उद्याचा बंद करू नका, यामध्ये आरोपीला शिक्षा राहील। खेड तालुक्यातील भरणे नाका येथे शासनाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मरणार्थ सभागृह उभारण्यात यावं अशी मागणी घेऊन खेड तालुका धनगर समाजाचे उपाध्यक्ष श्याम गवळी यांनी आपलं उपोषण सुरू केलंय। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य संपूर्ण देशाला सर्वश्रुत आहे, ज्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत राज्य सरकारने आता राज्यभरात विविध ठिकाणी 50 सभागृह उभारण्याचा निर्णय घेतलाय। त्या अंतर्गत खेड तालुक्यात देखील एक सभागृह उभारण्यात यावं अशी प्रमुख मागणी घेऊन खेड तालुका धनगर समाजाचे उपाध्यक्ष श्याम गवळी यांनी मंगळवारी 20 ऑगस्ट पासून आपलं उपोषण सुरू केलंय। त्यांच्या या उपोषणाला समाज बांधव आणि तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांनी देखील जाहीर पाठिंबा दर्शवलाय। आदरणीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासंदर्भात आज हे उपोषण सुरू आहे। धनगर समाजाच्या वतीने नाही तर संपूर्ण बहुजन समाजाचीच मागणी आहे। लक्षात घ्या की शासनाने डिक्लेअर केल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 50% ठिकाणी शासनाच्या माध्यमातून ही स्मारकं आणि सभागृह व्हावीत अशी शासनाची इच्छा आहे। लक्षात घ्या। आणि अहिल्यादेवी होळकर यांची स्मारकं बांधण्याच्या मागचा उद्देश असा आहे की अहिल्यादेवींचं कार्य हे संपूर्ण देशभर आहे। लक्षात घ्या, त्यांनी अटकेपार झेंडा फडकवलेला आहे आणि या देशासाठी, या राज्यासाठी फार मोठं योगदान आहे त्यांचं। त्यांची विचारधारा ही समाजामध्ये रुजावी आणि त्यांचे विचार संपूर्ण समाजात तळागाळापर्यंत जावेत या इच्छेखातर शासनाने ही
50 सभागृह आणि 50 स्मारक निर्मिती करण्याचं धोरण अवलंबलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 49 ठिकाणी ही स्मारक निर्मिती झालेली आहे, होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. परंतु 50वे ठिकाण म्हणजे रायगड आणि रत्नागिरीतलं खेड हे म्हणजे भरणा नाका या ठिकाणी हे स्मारक मंजूर आहे आणि शासनाच्या जागा देखील अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. तरी देखील शासनाच्या म्हणजे प्रशासनाच्या नाकर्तेपणाच्या धोरणामुळे खऱ्या अर्थाने हे स्मारक रखडलेलं आहे. तर आमचा आज हे लाक्षणिक किंवा लक्षवेधी प्रशासनाची करून घेण्यासाठी हे उपोषण जे आम्ही करतोय, तर त्याच्या मागचं कारण आहे की इथले जे प्रशासन आहे, जिल्हाधिकारी असतील की जिल्हा प्रशासन असेल, त्यांनी या गोष्टीवरती तात्काळ दखल घ्यावी आणि हा आमचा मुद्दा शासनापर्यंत पोहोचवावा आणि तात्काळ ती जमीन आम्हाला जागा उपलब्ध करून त्या स्मारकाचं काम सुरू करण्यात यावं, ही आमची रास्त मागणी आहे. आणि जर का ती मागणी पूर्ण झाली नाही तर या समाजाच्या वतीने आणि वेगवेगळ्या पक्षांच्या वतीने आम्ही वेगवेगळे आंदोलन करूच. परंतु येणाऱ्या काळामध्ये आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आणि या विधानसभेचे आमदार माननीय योगेशदादा कदम यांच्या माध्यमातून CM साहेबांपर्यंत ह्या भावना पोहोचवून जास्तीत जास्त लवकरात लवकर हे आम्ही करून घेण्याचा स्मारक उपलब्ध म्हणजे निर्मिती करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशी महत्त्वाची भूमिका आता आम्ही सगळेजण बजावणार आहोत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक सभागृह बांधण्याकरिता आज महाराष्ट्रामध्ये शासनाने 50 सभागृह मंजूर केलेत. त्यातला रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकच सभागृह आमचा मंजूर झाला आहे, भरणा नाका येथे. तरी पण या भरणा नाक्यावरती एक जागा दाखवतात, तो रद्द झाला म्हणून दुसरा आम्ही पाहणी करतोय. तो जागा आम्हाला मिळावा अशी विनंती करतो. कलेक्टर साहेबांनी ह्याच्यामध्ये भाग घेऊन आम्हाला जो जागा पाठपुरावा करत आहोत तो जागा आम्हाला भेटला पाहिजे. नाहीतर ह्याच्यापेक्षा आणखी 15 दिवसांनी तीव्र आंदोलन होईल, याची दखल घ्यावी ही विनंती. येळकोट जय मल्हार, जय मल्हार. नमस्कार, मी डॉक्टर विलास शेळके आणि आमचे सगळे खेड तालुका धनगर समाज संघटनेचे सदस्य माझ्यासमोर समवेत उपोषणाला आज बसलेले आहेत. तर गेली 20 महिन्यापासून आम्ही अहिल्यादेवी होळकरांचं स्मारक स्मरणार्थ सभागृह याची मागणी महाराष्ट्र शासनाकडे करत आहोत आणि शासनामार्फत खेड तालुक्यातील भरणे गावामध्ये स्मारक आणि स्मरणार्थ सभागृह अशी मंजुरी मिळालेली आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 50 ठिकाणी हे सभागृह आणि स्मरणार्थ स्मारक मंजूर झालं आहे. 49 ठिकाणी मला सांगायला खेद वाटतो की 49 ठिकाणी आज बांधकामं सुरू झाली आहे सभागृहाची, स्मरणार्थ सभागृहाची. परंतु आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भरणे ह्या गावामध्ये जे मंजूर झाले त्याचा अद्याप जागेची किंवा कुठल्याही प्रकारचा अजून हालचाल या महाराष्ट्र शासनाने केलेली नाही. तर रत्नागिरी जिल्हा कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की ह्या उपोषणाची त्यांनी तात्काळ दखल घेऊन स्मरणार्थ जे सभागृह त्यांनी मंजूर केलेलं आहे त्यांनी तात्काळ ती मंजुरी मिळवून आमचं एक 15 दिवसामध्ये काम सुरू झालं पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी राहणार आहे. अन्यथा ह्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून आम्ही शासनाला जाग आणू. रामदास आठवले यांनी नागोठण्यातील सर्वश्रुत आणि प्रख्यात असलेल्या शांतीदूत या निवासस्थानी दिवंगत नेते VK जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय. यावेळी आठवले यांनी VK जाधव यांच्या कुटुंबियांतील सदस्यांसमवेत चर्चा करताना दिवंगत नेते VK जाधव यांच्या निस्वार्थी आणि लढाऊ कार्याला उजाळा दिला. रोहा तालुक्यात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भातील निवेदन देखील यावेळेस देण्यात आलं. तसेच रिलायन्स नागोठणे कंपनीत सुशिक्षित तरुणांना नोकऱ्या देण्यासंदर्भात रामदास आठवले यांनी रिलायन्स व्यवस्थापनाचे अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरती चर्चा करून जलद कार्यवाही करण्यास देखील सांगितलं. तर रिपब्लिकन चळवळीचे कोकण नेते VK जाधव यांच्या निधनानंतर आपण या ठिकाणी कुटुंबियाची सांत्वनपर भेट घेतली, काय सांगाल? आता VK जाधव हे तसे आंबेडकरी चळवळीमधले अत्यंत ॲक्टिव्ह असे नेते होते. गेली अनेक वर्षे त्यांनी आंबेडकरी चळवळ मजबूत करण्यासाठी काम केलेलं आहे. काही काळ ते माझ्यासोबतसुद्धा अत्यंत ॲक्टिव्हली त्यांनी काम केलेलं आहे. रिपब्लिकन पक्षाला वाढवण्यासाठी त्यांचं काम अत्यंत ॲक्टिव्ह होतं. ते अत्यंत अभ्यास असणारे अशा पद्धतीचे नेते होते आणि आज त्यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी मी आलेलो आहे. त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वनी केलेलं आहे आणि आमच्या समाजातला अत्यंत धाडसी अभ्यासू नेता जो आहे तो आमच्यातून निघून गेलेला असल्यामुळं
आंबेडकरी चळवळीचं मोठं नुकसान झालेलं आहे. शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे गेल्या 2 दिवसापासून महायुतीमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं चित्र संपूर्ण कोकणात पाहायला मिळतंय. मंगळवारी रत्नागिरी जिल्ह्यात भाजपाने केलेल्या आंदोलनात शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी माफी मागावी अशी आग्रही मागणी करण्यात आली होती. तसेच या संदर्भात भाजप कार्यकर्त्यांनी इशारा देखील दिला होता. तर आता यावर उत्तर देताना महायुतीमध्ये दापोली विधानसभा लढवायची की नाही हे ठरवण्यासाठी महायुतीचे नेते बसले असताना देखील जिल्हाध्यक्ष केदार साठे यांना हे ठरवण्याचा किंवा जाहीर करण्याचा अधिकार कोणी दिला असा प्रश्न शिवसैनिकांनी यावेळेस उपस्थित केलाय. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या इशाऱ्याला शिवसेना कार्यकर्त्यांनी आता आक्रमक प्रतिक्रिया देत पुन्हा इशारा दिलाय. भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे हा माणूस म्हणजे शटेमन करणारा माणूस. या दापोली मतदारसंघामध्ये महायुती कशा पद्धतीची आहे हे तुम्हाला आम्हा सर्वांना माहिती आहे. आज पत्रकार बंधू सुद्धा अतिशय बघितला आणि इथपर्यंत तर किती ठिकाणी बघा ना पॅचअप आहेत जिथं पुलाची काम आहेत. जर मंत्री सांगू शकतात तर मंत्री हे कामं सुद्धा करू शकले असते. म्हणजे या कोकणातल्या लोकांचं जर भावना आहे ही रामदासभाईंनी मांडली तर ही चुकीची आहे असं बघितला आणि इथपर्यंत तर किती ठिकाणी बघा ना पॅचअप आहेत जिथं पुलाची काम आहेत. जर मंत्री सांगू शकतात तर मंत्री हे कामं सुद्धा करू शकले असते. म्हणजे या कोकणातल्या लोकांचं जर भावना आहे ही रामदासभाईंनी मांडली तर ही चुकीची आहे असं जे भाजपवाले म्हणतात हे चुकीचं आहे. हे 14 वर्षाचा वनवास हा काढला या खरा आहे ना, वस्तू आहे ना, वस्तू तुम्हाला पत्रकारांना माहिती आहे. आज जनता बघते काय अवस्था आहे ती. खेडमधनं जेव्हा मुंबईत जायचं तर संध्याकाळी रिटर्न आलं तर पूर्ण अंग आणि पाठ ठरते. मग ह्याच्यावर जर नेते आमचे रामदासभाई कदम जर बोलत असतील तर चुकीचं काय आहे. आणि जर महायुतीचा विषय म्हणताय तर महायुतीच्या विषयामध्ये एकनाथ शिंदे साहेब आमचे आहेत, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, अजित पवार साहेब आहेत. यांनी बसून ह्या कोकणाला न्याय नको द्यायला का सांगा मला. कोकणाचा विषय मिटवायला नको का. बाकी हायवे 2-2 आणि 3-3 वर्षात पूर्ण होतात का मुंबई गोवा हायवे पूर्ण होत नाही. आज रामदासभाई सारख्यांचं एवढं वय जाऊन सुद्धा माणूस सकाळी निघून येतात ते नेते आमचे, एखादा कार्यक्रम करून संध्याकाळी जातात. इथून खेडवरनं मुंबईला जाणं आता त्या कुठलाही वयस्कर माणूस घेतला तर त्याला शक्य होत नाही. म्हणजे प्रत्येक माणसाच्या भावना आहेत. आज ते सुद्धा सत्तेमध्ये होते, ते सुद्धा प्रयत्न करतायत. पण आज पोटतिडकीने सत्तेत असून का बोलताय की ह्याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे. आज उपोषण चालू आहे, सगळ्या गोष्टी चालू आहेत. तुम्ही जर लक्ष देणार नसाल आमच्या कोकणाकडे तर किती काय झालं, घरचं किती एकत्र असलं तरी बोलणं हे गरजेचं आहे. त्यामुळे भाईंनी मांडलेली व्यथा ही योग्य आहे आणि त्याच्या पाठीशी शिवसेने म्हणून ठाम आहेत आणि कोकणातील सगळे नागरिक त्यांच्या पाठीशी आहेत. सर्वांना जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी शिवसेना खेड तालुका व शहराच्या वतीनं आपण आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. या पत्रकार परिषदेत उपस्थितीत माझे सहकारी खेड तालुका संघटक महेंद्रजी भोसले साहेब, तसेच आमचे सहकारी पप्पूजी चिकणे, महेशजी मोरे, युवासेनेचे तालुका अध्यक्ष मिलिंदजी काते, उपस्थित सर्व विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, शिवसैनिक, तालुका कार्यकारिणी. आज या ठिकाणी आपण पत्रकार परिषद घ्यायचं कारण एकच आहे. 2 दिवसापूर्वी आमचे दैवत शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी मुंबई गोवा हायवेबद्दल मुंबईमध्ये एक वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याचा विनार्थ काढून आमचे मित्रपक्ष भाजप यांनी कोकणामध्ये जो धिंगाणा घातलेला आहे त्याबद्दल आम्ही आमचं मत या ठिकाणी मांडतोय. जे भाई बोलले त्यामध्ये काही चुकीचं बोलले असं आम्हाला वाटत नाही. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब ह्यांनी गेली 2 वर्ष ह्या कोकणचा दौरा केला, महामार्गाची पाहणी केली. त्यांचे रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष केदारजी साठे यांनी कालच सांगितलं की आम्ही 15 दौरे केले, परंतु हे 15 दौरे केले तरी अजून महामार्गाचं काम पूर्ण झालं नाही. ह्याच्यामध्ये दोष आपलाच आहे. ज्या वेळेला एखादा मंत्री 15 वेळेला महामार्गाची पाहणी करतो आणि तरी महामार्ग पूर्ण होत नाही, मी आपलीच नामुष्की आहे त्यांनी मान्य करायला पाहिजे होतं. पण ते मान्य न करता
जे भाई बोलले त्यांच्या मनाला लागलं आणि त्या वक्तव्याचा एवढा उपयोग केला, कारण आज आपण मित्रपक्ष आहोत म्हणून बोलते वेळी थोडा आम्हालाही कुठेतरी संयम बाळगावं लागतंय. आज तुम्ही मंत्री आहात, मंत्र्याने कसं बोलायला पाहिजे हे आम्ही सांगण्याची गरज नाही. आज तुम्ही जी काल भाषा वापरलीत ती भाषा आम्हाला सुद्धा वापरता येते, पण आमच्यावरती चांगले संस्कार आहेत आणि त्या संस्कारामुळे आम्ही ह्या ठिकाणी बोलू शकत नाही. परंतु आज जर तुम्ही पुन्हा जर अशी भाषा वापरलीत तर त्याच पद्धतीचं उत्तर द्यायला हा शिवसैनिक कमी पडणार नाही. कारण आज बाळासाहेबांचे विचार घेऊन एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेते रामदासभाई यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या ठिकाणी काम करत असतेवेळी आमच्या नेत्यावरती बोलते वेळी तोंड सांभाळून बोला, नाहीतर तसंच उत्तर तुम्हाला सुद्धा दिलं जाईल. मग कोण मंत्री आहे आणि कोण कार्यकर्ता आहे ह्याचा आम्ही नंतर विचार करू, पण त्याच पद्धतीनं तुम्हाला नक्कीच या ठिकाणी आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. कारण काल तुम्ही जे बोललात ते अतिशय चुकीचं बोललेलं आहात. तुम्ही आमच्या नेत्यांची जाहीर माफी मागावी, नाहीतर आम्ही सर्व शिवसैनिक यांनी ठरवलेलं आहे की येत्या ह्या 2 दिवसामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची भेट घेऊन अशा मंत्र्यांची हकलपट्टी करा, असा ठराव मी या खेड तालुक्याच्या वतीनं उपमुख्यमंत्र्यांकडं आणि आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडं नक्कीच आम्ही ही मागणी करणार आहोत. कारण असं वक्तव्य करणं संपूर्ण चुकीचं आहे. आज खेड दापोली मतदारसंघाची महायुती कशा पद्धतीने चालू आहे हे आम्हा सर्वांना माहिती आहे. ह्यांचे जिल्हाध्यक्ष केदार साठे निवडणुका आली की सेटलमेंट करायची आणि समोरच्या पार्टीकडनं पैसे घ्यायचे आणि आपला धंदा चालू ठेवायचा, हे धंदे त्यांनी आजपर्यंत केलेले आहेत. तुम्ही 2019ची निवडणूक बघा, 2014ची निवडणूक बघा, प्रत्येक निवडणुका आल्या की केदार साठेंचं हे चालूच असतं. प्रत्येकावर टीका करायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची, ही त्यांची सवय जुनी आहे आणि ती जुनी सवय त्यांची जाईल असं मला वाटत नाही. कारण केदार साठे सुद्धा आज जे वक्तव्य करतायत की ह्याच्या पुढे आम्ही शिवसेनेला सहकार्य करणार नाही. अहो केदार साठे, तुम्ही भाजपचे सामान्य कार्यकर्ता, तुमचे नेतेवरती बसलेत, हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? आज तुम्ही डायरेक्ट युती तोडण्याची भाषा या ठिकाणी करताय, हे कितपत योग्य आहे? आज केदार साठे म्हणजे भाजप नव्हे, भाजपचे अनेक पदाधिकारी असतील, आजचे कार्यकर्ते असतील, हे सर्व कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत. आज भाजप सुद्धा या दापोली तालुक्याचा कशा पद्धतीनं काम करत आहे, भाजपचं काम चालू आहे हे पण तुम्हाला आम्हा सर्वांना माहिती आहे. आम्हाला जास्त उघड बोलायला लावू नका आणि तशी वेळ आली पण ते सुद्धा आम्ही उघडपणे बोलू. आणि आज जर तुम्ही जे वक्तव्य केलेत की मी यापुढे शिवसेनेसोबत कुठलाही संबंध ठेवणार नाही, हे तुमचं वक्तव्य आहे, हे तुमच्या भाजप पक्षाचं वक्तव्य नाही आहे. आणि तसं असेल तर ते भाजपने जाहीर करावं, त्याला सुद्धा आम्ही जे काय उत्तर द्यायचं आहे ते उत्तर या ठिकाणी नक्कीच देऊ. कारण का आज केदारजी साठेंची सुद्धा भाषा प्रत्येक वेळी बदलत असते. कारण 2018मध्ये सुद्धा आपली महायुती होती, त्यावेळेला सुद्धा आमदारकीला योगेश सिद्धमच उभे होते. त्यावेळेला आपण किती कामं केलं? आजपर्यंत आपण धनुष्यमानाला कधी मतदान केलंय का? ह्याचं आत्मपरीक्षण पहिल्यांदा केदार साठेंनी करावं, नंतर युती तोडण्याची भाषा करावी. आज फक्त युती ही नावाला युती आहे, परंतु आज आपण महायुतीला कोणतंही सहकार्य भाजपकडून ह्या ठिकाणी होत नाही. ह्यांचे काही प्रमुख कार्यकर्ते आहेत, ते जास्त उगाच हवा नको त्या वावडे उठवत असतात आणि लोकांचं मन विचलित करण्याचा प्रयत्न करतात. परंतु भाजपचा जो सच्चा कार्यकर्ता आहे, जो हिंदुत्ववादी आहे, तो कार्यकर्ता हा महायुतीसोबत आहेत आणि असे अनेक कार्यकर्ते आज आमच्या सोबत आहेत आणि ते आमच्या सोबतच राहतील ह्याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. कारण का आज हिंदुत्व जपण्यासाठी ही बाळासाहेबांनी केलेली युती आहे आणि त्या युतीला कुठेही कलंक लागणार नाही ह्याची जबाबदारी आम्ही शिवसैनिक आणि भाजपचे सच्चे कार्यकर्ते घेतील. केदार साठेसारखे कार्यकर्ते आज ह्या दापोली तालुक्यामध्ये हे युती बिघडवण्याचं काम जरी करत असले पण त्याच्यावर जो सच्चा कार्यकर्ता आहे तो तिच्यावरती कोणताही विश्वास ठेवणार नाही ह्याची आम्हाला ह्या ठिकाणी पूर्ण खात्री आहे. आणि पुन्हा जर आपण रामदासभाईंबद्दल किंवा योगेशदांबद्दल जर कोणता अपशब्द वापरलात तर त्याचं उत्तर तसं उत्तर तुम्हाला दिलं जाईल, ह्याचं आपण भान ठेवावं. महायुतीत सुरू असलेल्या वादाचे पडसाद आता संपूर्ण कोकणात पाहायला मिळतात. भाजप पाठोपाठ शिवसेनेचे कार्यकर्ते देखील आता आक्रमक झाले आहेत. खेड तालुका युवा सेनेने देखील यापुढे रामदासभाई कदम किंवा आमदार योगेशदा कदम यांच्यावरती आक्षेपार्ह भाष्य केलं तर याद राखा, असा इशारा खेड तालुका युवा सेनेचे तालुका प्रमुख मिलिंद काते यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिलाय. पाहुयात काय म्हणतात मिलिंद काते. नेते आदरणीय आमचे दैवत रामदासभाई कदम साहेब
माननीय आमदार योगेशदादा कदम साहेब, जो भाईने काल जो विषय मुंबई गोवा हायवेचा जो विषय मुद्दा मांडला, त्या मुद्द्यावरती माजी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब यांनी जो काय भाईंवरती भाष्य केलेलं आहे, या संदर्भात सर्व युवासेना, खेड युवासेना इथं जमलेली आहे. रवींद्र चव्हाणांनी भाईंनी सांगितलेलं वक्तव्य चुकीचं नाही ना. आज मुंबई गोव्याची जी दुर्दशा आहे, संपूर्ण मुंबई गोवा अख्खा कोकणी माणसांची जी दुर्दशा आहे, हे तुम्ही स्वतः 15 वेळा येऊन पाहिलेली आहे. आज माणगावमध्ये 6 दिवस आंदोलन चाललेलं आहे. मग रवींद्र चव्हाण तिथे येऊन का सांगत नाहीत? कालच्या ह्याच्यामध्ये रवींद्र चव्हाणांनी स्टेटमेंट दिले की हा जो मुंबई गोवा महामार्गाचा विषय आहे हा नितीन गडकरी साहेबांकडे केंद्रामध्ये आहे. परंतु मग जर हा केंद्रामध्ये जर विषय होता तर तुम्ही गेल्या 15 वेळा इथं जर आलात, मग कशासाठी आलात? मग तुम्ही मुंबई गोवा हायवे बघायसाठी आला होतात का? म्हणून आज आम्ही युवासेनेत जमलेलो आहोत. जर तुम्ही दादांवरती आणि आमच्या भाईंवरती जर अशा प्रकारे जर पुन्हा भाष्य केलात, माफी भाईंनी मागायची तर सोडाच, रवींद्र चव्हाणांनी पहिली माफी मागावी. आणि जर रवींद्र चव्हाण आणि जर कोणी भाष्य करण्याचं काम करत असेल तर आमच्यासारखी युवासेना गप्प बसणार नाही. आज युवासेना फक्त ऑफिसमध्ये जमलेली आहे, नाही तर आम्ही रस्त्यावरती उतरून हा याचा उग्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांनी भाजपाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरती जहरी टीका केल्यानंतर आता त्याचे पडसाद कोकणात उमटताना पाहायला मिळत आहेत. रत्नागिरी भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन रामदासभाई कदम यांच्या टीकेला उत्तर दिले. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे, तालुकाध्यक्ष संजय सावंत, माजी आमदार सूर्यकांत दळवी, प्रदेश युवक नेते अक्षय फाटक, भाऊ इदाते, नगरसेवक जया साळवी आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. किंवा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी कोणताही संपर्क केलेला नाही. आणि ते काय झालं, त्यांची पण मजबुरी आहे. नेत्याचीच भूमिका अशी असल्यामुळे ते काय संपर्क करणार. काही मंडळी खासगीत भेटत होती, पण ते अनौपचारिक, कारण त्यांनाही भीती होती बोललं तर काय होईल. पण हे सगळे त्यांना सांगून जात होते, निरोप घेऊन देऊन जाते, थांबवा सगळं. नाही थांबायचंय, त्याचा स्फोट झाला. उद्धव ठाकरे जर काँग्रेस बरोबर गेले असतं ते त्यांना लाथ मारून बाहेर काढलं असतं असं ते म्हणतात. मग मागच्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये रामदासबाईंनी काँग्रेस बरोबर युती करून नगरपंचायत ताब्यात घेतली होती. या त्यांच्या भूमिकेला सातत्यानं बदलणाऱ्या भूमिकेबाबत तुम्ही काय सांगा? हो, त्यांची भूमिका कायमच अशी आहे. हो, प्रत्येक वेळेला कॉन्ट्रोवर्सी निर्माण करणं. मुळात मी आपल्याला तेच सांगतोय की भारतीय जनता पार्टीला बाबतीत शंका तुम्ही निर्माण करता. 2016 तुम्ही काय केलं? शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती झाली होऊन सत्ता येत होती. सन्मान्य दळवी साहेब तेव्हा शिवसेनेचे नेतेच होते. ते प्रयत्न करतो या विषयामध्ये. निर्णय होत होता, निर्णय झाला होता ऑलमोस्ट. साहेब बरोबर की चूक आहे? आणि मग जर हा निर्णय होत होता तर तुम्हीच इथलेच आपले मंडणगडचे सुपुत्र आमदार भाई जगताप साहेबांकडे का गेले? काँग्रेस युती तुम्ही का केली? तुम्ही केली चालते तुमच्या फायद्यासाठी. युतीमध्ये मिठाचा खडा टाकला कुणी? त्यांनीच टाकला. तो सातत्याने बोलतात, माझ्या मुलग्याला मतदान नाही केलं, माझ्या ह्याच कारणामुळे, अशाच स्वभावामुळे फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांनी जाऊन त्यांच्यापुढे काही बोलायचं नाही, हुजरे मुजरे करायचे, या मानसिकतेत जर का आमच्याकडून तुमची अपेक्षा असेल, आम्ही काही पगारी नोकर नाही शिवसेनेचे, आम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत भारतीय जनता पार्टीचे. याच भूमिकेमुळे गेल्या वेळेला पराकोटीचा संघर्ष विधानसभेमध्ये झाला आहे. आणि म्हणून मी गेल्या पत्रकार परिषदेमध्ये आणि जाहीर सभेमध्ये माननीय रामदासभाई कदम यांचे आभार मानले. इथे बसल्यापैकी पण काही नेते असे आहेत आमचे की ज्यांनी गेल्या युती दरम्यान त्यांना मदत केली, पण त्यांचे डोळे तुम्ही उघडलेत. त्याला पूर्ण जागा करताय तुम्ही की तुमचे कार्यकर्ते त्यावेळेला बरोबर होते, पुढे जागे झाले ते आता. त्यामुळे त्यांचा हा स्वभाव आहे. पण एक नक्की आहे, आम्ही आमच्या घरात उपाशी राहू एक वेळ, पण तुम्हाला काय हुजे आणि मुजे करणार नाही. कारण हा स्वाभिमान आमचा जो आहे, हा स्वाभिमान भारतीय जनता पार्टीचा विचार आहे. आणि त्याच स्वाभिमानी विचाराचा ताकदीचा नेता रवींद्र चव्हाण साहेब आज आमच्या पाठीशी आहे. त्यांनी असं कधीही सांगितलं नाही की युतीच्या विरोधामध्ये काम करा म्हणून. तुम्हीच त्यांच्या नावाने गळे काढताय आणि दुकानं काढताय. त्याचा परिणाम आज हे सगळं काय चाललंय तो त्याचा परिणाम आहे. त्यांचा स्वभाव आणि त्यांनी ह्या सगळ्या घटना त्यांनी अवलोकन करणं आवश्यक आहे. तुमच्यावरती सातत्यानं रामदासबाई टीका करतात. आत्ता सुद्धा सुरुवातीला मध्ये केली होती, आत्ता काल केली. अशी जर सातत्यानं तुमच्यावरती जर ते टीका करत राहिले तर तुमची भूमिका भविष्यातली काय असेल?
नाही, भविष्य कोणी बघितलं हो? जे काही बघा, आपण राजकारणामध्ये आहोत, आम्ही पूर्ण प्रॅक्टिकल विचार करणारी मंडळी आहोत. येणार काळ ठरवेल. मग मी तुम्हाला खरं सांगू का, कुठली फालतू विशेषण आपण देतो ह्या सगळ्या विषयाला. मला त्या का बोलले कळतच नाही. कार्यकर्ता स्वाभिमानाने वागतो, स्वाभिमानाने बोलतो, तुम्हाला तो गरम का वाटतो? आपण किटलीमध्ये गरमच चहा ठेवतो, गार नाही बरं आम्ही. आणि चहा कडक आहे हो. चहा देशाचा पंतप्रधान नाही, त्यांनी चेष्टा करू नये ह्या सगळ्या चहा आणि किटलीची. रामदासभाई सातत्यानं दापोलीतले जे भाजपचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्यावरती सातत्याने ते बोलतात आणि रवींद्र चव्हाण यांच्यावर सुद्धा बोलतात. पण तुमच्यावरती जे वैयक्तिक जे दापोलीवरती जे पदाधिकारी आहेत भाजपचे, त्यांच्यावरती सातत्यानं ते टीका करतायत, त्याच्याबद्दल काय सांगा? मी पत्रकार परिषदेचा क्लिअर कट उल्लेख केला आहे. या 2 वर्षापूर्वी, 2-2.25 वर्षापूर्वी जो सत्तेमध्ये बदल झाला, त्या कोकणची पूर्ण धुरा नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्याकडे आहे. आणि त्यांनी प्रत्येक तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी वाढली पाहिजे, ताकद वाढली पाहिजे, यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. रामदासजी पण तेच करतात. ते शिवसेना वाढवतात ना. भाजपकडून पोट का दुखतं मला कळत नाही. त्यांचा आक्षेप भारतीय जनता पार्टीच्या वाढीलाच आहे. मुळात भारतीय जनता पार्टी असायला नाही पाहिजे. मग त्यांना लोकसभेच्या वेळेला राष्ट्रवादीला उमेदवार द्या, म्हणजे राष्ट्रवादी वकिली सगळ्यात जास्त रामदासबाईंनी केली. जो उमेदवार, ज्या माणसाने भारतीय जनता पार्टीमधला प्रवेशच निवड लोकसभेच्या निवडणुकीच्या तिकिटासाठी केला होता, असं कुणबी समाजाचं एक कर्तृत्ववान नेतृत्व तरुण धैर्यशीलदादा पाटील ह्यांना अपशकुन करून काय करायला मला माहीत नाही. पण तरी आम्ही प्रामाणिकपणे लोकसभेमध्ये बरोबर राहिलो. त्याचा सुद्धा त्यांना राग आहे. त्यांच्या रागाची अनेक कारणं आहेत. त्यामुळे मी तुम्हाला एक सांगतो, भारतीय जनता पार्टी इथे वाढता कामा नये. भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी विकास कामं आणायची नाही, आणली तर भूमिपूजन करायची नाही. आम्ही त्यांनी खरं असं राज्याच्या नेत्याने काय विचार केला पाहिजे, राज्याच्या नेत्याने काय विचार केला पाहिजे की चला माझा मुलगा आमदार आहे, तो निधी आणतोय. भारतीय जनता पार्टी पण तेवढ्याच ताकदीने विकास निधी आणते. राष्ट्रवादी सत्तेमध्ये ते विकास निधी आणतात. या सगळ्याचा फायदा त्या जनतेला होणार आहे, महायुतीला होणार आहे. मोठ्या मनाचा नेता असा विचार करतो. आता तुम्ही युतीमध्ये ठाणे येथे पार पडलेल्या शिवसेना मेळाव्यादरम्यान शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी भाजपा नेते रवींद्र चव्हाण यांच्यावरती टीका केली होती. सोमवारी दिवसभर रवींद्र चव्हाण आणि रामदासभाई कदम यांच्यातील आरोप प्रत्यारोप सर्व प्रसार माध्यमातून जोरदार चर्चेत आली. या वादात आता स्थानिक कार्यकर्त्यांनी देखील उडी घेतली असून दापोली विधानसभा मतदारसंघातील भाजपा खेड तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी भाजप नेत्यांचा अपमान सहन करून घेतला जाणार नाही, तसेच पुन्हा जर अशी घटना घडली तर दापोली विधानसभेत जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा दिलाय. पाहुयात नेमकं काय म्हणाले ऋषिकेश मोरे. ज्या पद्धतीनं काल ठाण्यामध्ये शिवसेनेच्या मेळाव्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवरती वेगवेगळ्या पद्धतीची टीका करण्यात आली, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्यावरती टीका करण्यात आली, और याआधी या पद्धतीची टीका सन्माननीय नेत्यांकडून होत राहिलेली आहे. पण असं असतानासुद्धा ती टीका आम्ही सहन केली, कार्यकर्त्यांनी सहन केली, आमच्या नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. पण काल ज्या पद्धतीनं टीका करण्यात आली ती अतिशय चुकीची होती. यापुढे भारतीय जनता पार्टीतील दापोली खेडमधील कुठलाही कार्यकर्ता या पद्धतीची टीका आम्ही सहन करणार नाही. महायुतीचं आम्ही काम करत आहोत, त्याच्यामुळे जर अशा पद्धतीच्या टीका होत असतील तर त्याला निवडणुकीतून व महायुतीत कसं उत्तर द्यायचं ते आम्हालाही कळतं. आज रवींद्र चव्हाण कोण असे म्हणून तुम्ही विचारता. गुवाहाटीला जाताना गुवाहाटीला चव्हाणसाहेब होते तेव्हा चव्हाणसाहेबांना तुम्ही ओळखलं नाही. ज्या रवींद्र चव्हाण साहेबांनी, ज्या भारतीय जनता पार्टीने तुम्हाला सत्तेत आणलं आणि विकास कामं भरपूर मंजूर करून दिली, त्या भारतीय जनता पार्टीवरती तुम्ही आज टीका करताय. त्या रवींद्र चव्हाण साहेबांवरती आज तुम्ही टीका करताय आणि विचारताय कोण रवींद्र चव्हाण. जर ह्याच पद्धतीनं असं चालू राहिलं तर आम्ही पुढेही हे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कुठल्याही पद्धतीचं टीकास्त्र आम्ही सहन करणार नाही. यापुढे आम्ही या टीकांना नेहमीच तशाच पद्धतीचं उत्तर देऊ.
ठाणे येथे पार पडलेल्या दापोली विधानसभा मतदारसंघाच्या मेळाव्यात शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सध्या संपूर्ण महायुतीचं राजकीय वातावरण तापलंय। 2 दिवसापूर्वी झालेल्या आरोप प्रत्यारोपानंतर आता भाजपचे स्थानिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत। भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या वक्तव्याचा निषेध करत आंदोलन केलं, तर संगमेश्वर येथे देखील वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते रामदासभाई कदम यांचा निषेध करत आक्षेपार्ह घोषणा देखील दिल्या। त्यामुळे कोकणात महायुतीचे वातावरण बिघडल्याचं चित्र दिसून येत आहे। या वादावर आता पडदा पडतो की हा वाद आणखीन वाढतोय, याकडे आता संपूर्ण कोकणवासियांचं लक्ष लागलंय। आमचं ओपन चॅलेंज आहे की त्यांनी रवींद्र चव्हाण साहेब सोडावं। तुमच्यासाठी एक सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ताच काफी आहे, नाही ना तुम्हाला या कोकणवासियांनी काढून टाकवलं तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आम्ही नाव सांगत नाही। चॅलेंज आहे आमचं तुम्हाला। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी रामदास कदम यांचा निषेध करण्याकरता आम्ही एकत्र झालेलो आहोत। काल त्यांनी आमचे कोकणाचे नेते सन्माननीय बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संदर्भात जी काही वक्तव्य केलं त्याचा तीव्र शब्दात आम्ही धिक्कार करतो। 85 सालामध्ये रामदास भाई तुम्ही या कोकणामध्ये आलात तेव्हा केशवराव भोसले साहेबांचा प्रचार करण्याकरता अपक्ष आला होता। 89 साली तात्यासाहेब नाथना खेड विधानसभा मतदारसंघामध्ये कमळ चिन्हावरती मतं मिळाली तुम्ही पाहिलीत आणि तुम्ही 90 सालामध्ये आदरणीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद घेऊन त्या ठिकाणी भाजपच्या मतांनी आमदार झालात। 2009 सालामध्ये तुम्ही विरोधी पक्ष नेते झालात, परंतु आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना सोडून आदरणीय उद्धवजींना सोडून तुम्ही प्रत्येक वेळेला त्या ठिकाणी बेईमानी केलेली आहे आणि आज महायुतीमध्ये तुम्ही मिठाचा खडा टाकताय। मुंबई गोवा महामार्गाकरता कोट्यावधी रुपये गडकरी साहेबांनी मोदी साहेबांनी दिलेत। आमचे आदरणीय चव्हाण साहेब या ठिकाणी तो रस्ता लवकर होण्याकरता प्रयत्न करतायत। राणे साहेबांनी बघा सिंधुदुर्गाचा रस्ता पूर्ण केलाय। 366 किलोमीटरपैकी फक्त 50 किलोमीटर रस्ता अपुरा झालाय। MEP कंपनीला कोणी हकवलं, हॅन इन्फ्रा कंपनीला कोणी हकवलं आणि आरवली पासून लांजापर्यंतचा रस्ता फक्त अपुरा राहिला आहे। चांगल्या रस्त्याबद्दल तुम्ही रवींद्र चव्हाण साहेबांना धन्यवाद दिले पाहिजेत। कचेडीतला टनेल झाला त्याच्याबद्दल धन्यवाद दिले पाहिजेत, परंतु मला वाटतं तुम्ही काहीतरी सुपारी घेतलेली दिसते। आज तुम्हीच त्या ठिकाणी केलेला जो वृद्धाश्रम आहे खेडमध्ये, मला वाटतं त्या ठिकाणी जाण्याची वेळ आली। बिचारे आदरणीय योगेशदादा कदम आमदार झालेत, बहुतेक ते तुम्हाला परत आमदार व्हावे असं वाटत नाही आणि मला वाटतं तुमची शुगर आणि डायबिटीज जास्त वाढलेला आहे। तेव्हा कृपा करून तोंडाला पट्टी लावा आणि तुमच्या वृद्धाश्रमामध्ये थांबा। आम्ही महायुती म्हणून त्या ठिकाणी तत्पर आहोत आणि आज 15,000 कोटी रुपयाचा हा महामार्ग गेल्या 17 वर्षापासून रखडलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासंदर्भात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत या दिवशी जन आक्रोश समितीने आमरण उपोषण सुरू केलंय। रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग संदर्भामध्ये उपोषणकर्त्यांची आमदार भरत गोगावले यांनी भेट घेऊन मुख्यमंत्री महोदयांना व्हिडिओ कॉलद्वारे या संदर्भातील परिस्थिती सांगितली। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 19 ऑगस्टला भेट देण्याची वेळ दिली। काही कारणास्तव मुख्यमंत्री यांनी या उपोषण कार्यकर्त्यांना भेट देता येत नसल्याचं समोर आल्यानंतर हे उपोषणकर्ते आता आक्रमक झालेत। तर याच पार्श्वभूमीवरती माणगाव बाजारपेठ आज संपूर्णपणे बंद ठेवण्याची हाक उपोषणकर्त्यांनी दिल्यानंतर संपूर्ण बाजारपेठेत शुकशुकाट पसरल्याचं पाहायला मिळालं। रत्नागिरी जिल्ह्यासह खेड तालुक्यामध्ये नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला। कोळी बांधव जसे खवळलेल्या समुद्राला नारळ देऊन नारळी पौर्णिमेच्या दिवशी शांत होण्यास प्रार्थना करतात, त्याचप्रमाणे दरवर्षी खेड शहरातील व्यापारी, राजकीय नेते आणि नागरिक देखील देवणे येथील नदीपात्रात नारळ देऊन सर्वांचे रक्षण करण्यासाठी पूजा आणि प्रार्थना करतात। यंदाही खेडमधील सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन नारळ देऊन देवणे येथे पूजा केली। यावेळी व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष बिपिनदादा पाटणे, प्रमोदभाई बुटाला, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महादेव रोडगे, माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर, शिवसेना शहर प्रमुख कुंदनजी सातपुते, सागर करवा, ऋषिकेश कानडे, मीनार चिखले, नंदू साळवी, अभिजित कानडे, संदीप कारवा, ओमप्रकाश लड्डा यांच्यासह व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित सर्व अधिकारी वर्ग, उपस्थित सर्व खेडमधील नागरिक, खेडमधील सर्व व्यावसायिक, आपण सालाबाद प्रमाणे ह्या गंगेची प्रार्थनापूर्वक पूजा करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो। आपण पाहिलं की कित्येक वर्षामध्ये त्याचा फार मोठ्या प्रमाणात आपल्याला इथून काही त्रास झालेला नाही आहे आणि याही पुढे होणार नाहीत। ह्या गंगेचे आपल्याला नेहमीच आशीर्वाद राहतील
असं मी त्यांना प्रार्थनापूर्वक नमस्कार करून सांगतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. खेड शहर व्यापारी संघटना आणि सर्व नागरिकांच्या वतीनं नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं दरवर्षी या ठिकाणी सर्व शहरातील नागरिक, सर्व सरकारी कर्मचारी, तहसीलदार ऑफिसमधील सगळे मुख्याधिकारी, प्रांत, PI हे सगळे या ठिकाणी आमच्या गंगा मातेला नारळ अर्पण करण्यासाठी येतात. तसं दरवर्षी या दर्यातनं शहराचं नुकसान होऊ नये किंवा हा दर्या शांत व्हावा यासाठी केलेल्या ह्या आर्जव आणि प्रार्थना असते. तसं तर खेड शहर हे जगबुडी नदी किनारी आहे आणि सातत्याने या शहरामध्ये पूर येतो. तर नैसर्गिक आपत्ती येऊ नये आणि दर्याराजा शांत राहावा यासाठी केलेली आर्जव आहे आणि प्रार्थना आहे. हे आमचं आर्जव आणि प्रार्थना दर्याराजा मान्य करून घेतो आणि कुठल्याही प्रकारची त्रास आम्हाला देत नाही. आजपासून जे आमचे मच्छीमार बांधव आहेत, आजपासून ते स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी समुद्रामध्ये जातात. असा पारंपरिक आमचा सण आम्ही गेले अनेक वर्ष आमच्या पूर्वजांपासून या ठिकाणी साजरा करतो आहे. आज ही परंपरा आमच्या सर्व तरुण मंडळीच्या वतीनं आम्ही सुरू ठेवलेली आहे आणि या पुढची पिढी हा वारसा पुढे चालू ठेवेल अशी आम्हाला खात्री आहे. मी आज नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने, रक्षाबंधनाच्या निमित्तानं मी समस्त खेडवासियांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. धन्यवाद. नारळी पौर्णिमेनिमित्त सालाबादाप्रमाणे दरवर्षी शहरातील सर्व सन्माननीय नागरिक, सर्व सन्माननीय व्यापारी बंधू, सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व शासकीय कार्यालयाचे सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आपली जी जलदेवता आहे, आपल्या खेड शहराला, तालुक्याला जलदेते आपली ही गंगा माता, याचं आपण नारळी पौर्णिमेनिमित्त सर्व या ठिकाणी पूजन करतो. आणि विशेष करून जे आपले कोळी बांधव आहेत शहरातील, तालुक्यातील, ते आजपासून उद्यापासून ते ज्यांचे उदरनिर्वाह ज्याच्या अवलंबून आहे, त्याच्या मच्छीमारी उद्यापासून चालू करतात. आणि ही आपली जी गंगा माता आहे जगबुडी, याला आपली सर्वांच्या वतीने आपण विनंती करतो, प्रार्थना करतो की खेड शहर आणि तालुक्यामध्ये अशीच त्याची कृपादृष्टी राहो, कुठल्याही प्रकारची आपत्ती येऊ नये. आणि वर्षभरामध्ये सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी असतील, नागरिक असतील, यांच्याकडनं जर काही चुका झाल्या असतील तर त्या मातेंनी, जलमातेंनी सर्व त्याची आम्हाला माफी असावी आणि आमच्यावर कृपादृष्टी राहावी आणि कुठल्याही प्रकारची आम्हाला मोठ्या प्रमाणात कुठल्याही आपत्तीचे तोंड देऊ नये अशी आम्ही सर्वांच्या वतीने या ठिकाणी पूजन केलेलं आहे, त्यांना विनंती केलेली आहे. या ठिकाणी मी सर्वांना पुनश्च एकदा नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या सर्व नगर परिषदेच्या वतीने सर्वांना मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. खेड येथील स्वकुळ साळी समाज विकास मंडळ आणि महिला मंडळ खेड साळीवाडा यांच्यातर्फे शनिवारी 17 ऑगस्ट रोजी खेड साळीवाडा येथील भगवान जीवेश्वर समाज मंदिरामध्ये श्री जीवेश्वर भगवान जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम तसेच विद्यार्थी गुणगौरव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. समाज बांधवांनी मोठ्या संख्येने तीर्थप्रसादाचा आणि कार्यक्रमाचा लाभ यावेळी घेतला. दापोली नगरपंचायतीच्या नगरसेविका रिया सावंत आणि त्यांच्या सहकारी महिलांनी एकत्र येत दापोली एसटी स्टँड समोरील रिक्षा स्टँडवरती आणि केळसकर नाका येथे रिक्षा स्टँडवरती जाऊन सर्व रिक्षा बांधवांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी महिलांकडून प्रथम साईबाबांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले आणि त्यानंतर चालकांची लक्ष्मी रिक्षा हिचं देखील पूजन करून तिला प्रथम राखी बांधण्यात आली आणि आमच्या सर्व रिक्षा बांधवांचे रक्षण कर अशी प्रार्थना यावेळी या सर्व बहिणींनी केली. त्यानंतर सर्व रिक्षा बांधवांना ओवाळणी करून राखी बांधून त्यांचे तोंड गोड करण्यात आले. रिक्षा स्टँडवरती प्रथमच घेण्यात आलेल्या या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला रिक्षा बांधवांनी आपल्या या बहिणींना ओवाळणी देत पुढच्या वर्षीही या आणि आम्ही तुमची वाट पाहू असं म्हणून भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे आयोजन समाज कल्याण समिती सभापती रिया सावंत तसेच महिला व बाल कल्याण सभापती अश्विनी लांजेकर, माजी नगराध्यक्ष विनीता शिगवण, मेघा खाटावकर, माजी नगरसेविका नम्रता शिगवण, समाजसेविका प्रीती जैन, भाग्यश्री पानसाळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मान्यवर महिला उपस्थित होत्या.